काल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यांच्या संदर्भात जो प्रकार घडला त्याच्यामध्ये आरोपी जो पकडला गेलेला आहे तो तुमच्याच शिवसेनेच्या, मला वाटतं यावर अधिक भाष्य करणं चांगलं नाहीये. असतरीत निखारे निघतात तेव्हा काय चटके बसतात त्याचे आम्हाला हृदयाला माहिती आहे. सर, आपण जर बघितलं नवी मुंबईमध्ये नाही बोलूया. नवी मुंबईमध्ये बेकायदेशीर इमारत आहे आणि त्या ठिकाणी नवी मला वाटतं बेकायदेशीर इमारतींच्या बाबतीत मुंबई महापालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी, त्या महानगरपालिकेचं तिकडे जे आमच्या सायनला एक ऑफिस आहे ते सगळ्या प्रोजेक्टची जी काही काय म्हणूया त्याला आपण प्लॅन देतात, प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे तिकडे, ते प्लॅन जे काही देतात त्याला मंजुरी देणारे जे अधिकारी तिथपासून या सगळ्या गोष्टी अनधिकृत उभे राहताना डोळ्यावर झापड लावून फिरणारे अधिकारी त्यांना पहिलं धरा. कळलं का? या सगळ्यामध्ये यांचा मोठा हात असतो. राजकारण्याचा असेल नाही असं नाही, पण यांचा मोठा हात. हे का गप्प बसतात? एखादी इमारत मला आजही आठवतं, आपल्या हजेली जवळ झालेल्या इमारतीचा त्यावेळी काढलेला असेच मजले वाढवले होते. हे जे काही प्रकरण आहेत ना, आता ताडदेवच्या बाबतीत वेगळं उदाहरण दिलं, ताबडतोब 2-4 बिल्डर मंत्री आहेत तिकडे, ते कसे कायदे बदलतात ते बघा. आणि म्हणून ओसी देणं न देणं, कशी वेळ काढणं, मुंबई शहराची वाट लागते आपल्या. इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो, रस्त्याची रुंदी वाढत नाही, पण 20 फूट रस्त्यावर दोन्ही बाजूला 40 मजली इमारत उभ्या राहिल्या तर खाली काय होणार याचा विचार केला कधी आपण? आणि त्याला मंजुरी देणारे ते प्लॅनिंग ऑफिसर, शेडबॅक वगैरे काय विषय नाही, तिथे इकडे जा. मी नाव घेऊन बोलतो आज, राणीच्या बागेच्या बाजूला अरण्या नावाची जी झाली, त्या गिरणीच्या ज्या भिंती होत्या कंपाऊंडच्या इथं त्याच्या पलीकडे जाऊन एन्क्रोचमेंट त्यांनी केले. कारवाई होत नाही त्यांच्यावर का? नाव मोठी आहेत ना, हात घालायला धजत नाहीत का तुमचे? बेकायदेशीर काम गरिबांनी केलं त्याची झोपडी तोडायला नोटीस देता आणि यांना काय करता? यांचं संरक्षण करण्यासाठी अधिकारी बसलेत का? आणि म्हणून हे प्रकरण आहे. अधिकाऱ्यांना पहिल्यांदा कारवाई करा. मी तर म्हणतो कोर्टानं शो मोटो एक्शन घ्यावी. मुझे लगता है इस बारे में राहुल गांधी जी बार बार कह रहे हैं. उन्होंने जो पत्रकार परिषद दिल्ली में ली थी, उस पत्रकार परिषद में भी विस्तृत रूप से उन्होंने बताया कि वोट चोरी कैसे होती है. अब जाकर वो अन्य राज्यों में 46 लाख यहाँ अपने महाराष्ट्र में हुआ. उसके बाद में जब उनको पूछा कि 5 बजे के बाद इतनी अगर वोटिंग हुई है तो उसका सीसीटीवी दीजिए. जो आयुक्त तो आपको सीसीटीवी नहीं दे रहा है तो आपको क्या लगता है? इससे इधर ही चोरी है ना. तो चोरी के समर्थन में अगर हमारा चुनाव आयोग बैठा होगा तो चुनाव आयोग भी चोरी है. इतना ध्यान रखना.